आरक्षणाची लढाई ही रस्त्यावरती लढल्या जाणार नाही, तर आरक्षणाची लढाई ही विधानसभेमध्ये लढल्या जाणार आहे। इलेक्शन होण्याच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाच धोका नाही, पण विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 100 खासदार 100 आमदार ओबीसीचे आले नाही तर निश्चितपणे खतरा झाला म्हणून असणारा समजा। खतरा झाला म्हणून समजा। ज्या पद्धतीने राजकीय आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण कोर्टाच्या माध्यमातून त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्याच्या विरोधात आज कुठलाही राजकीय पक्ष भूमिका घ्यायला तयार नाही। 27% जे आहेत हे काय हवेतून आलेले आकडे नाही। 27% ते 27% का याची असणारी कारण मीमांसा त्या मंडल कमिशनच्या रिपोर्टमध्ये आहे। तो रिपोर्ट असा म्हणतो की सुप्रीम कोर्टाची 50%ची अट आहे, ही लक्षात घेऊन एससी एसटीचं आरक्षण याची संख्या लक्षात घेऊन हे कमिशन 27% आरक्षण फिक्स करते, म्हणजे निश्चित करते। हे आरक्षण निश्चित करते आणि तो अहवाल त्यांनी सरकारला दिला। सरकारने तो अहवाल पार्लमेंटमध्ये ठेवला। भूता सिंग त्यावेळी असं गृहमंत्री होते, त्यांनी असं स्टेटमेंट केलं की अहवाल आम्ही असताना मान्य केला आणि काळानुसार आम्ही असताना ह्याच्यातल्या अटी ज्या आहेत त्या लागू करायला सुरुवात करू। माझा सांगण्याचा मुद्दा हा की इथले राजकीय पक्ष जे आहेत ते त्याही वेळेस मंडलच्या बाजूने नव्हते आणि याही वेळेस ते मंडलच्या बाजूने राहतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे, पूर्ण शंका आहे, उलट मी साशंक आहे।